डॉक्टर प्रियाभिषेक शर्मा यांच्या आध्यात्मिक प्रवासातील संयोगांचे आकर्षक वर्णन कथन करणारे पुस्तक माझ्या आयुष्यात आल्याने अध्यात्माची नवी दिशा मलाही आकर्षित करू लागली आहे. शर्मा सर यांचे आई वडील धार्मिक वृत्तीचे असल्याने त्यांच्या घरी साधू संतांचे येणे जाणे होते. त्यांच्या घरी एक हिमालयन साधू आपल्या परदेशी शिष्यांसोबत राहिले होते. त्यांनी त्यांच्या देवघरात बसून ध्यान सुद्धा केले होते. याच घटनेने सरांच्या मनात उत्सुकतेचे एक बीज पेरले गेले. त्यांचा स्वभाव मुळातच बंडखोर, हट्टी व नव्या शोधक वृत्तीचा होता. एकदा सर मित्रासोबत लग्नाला जाणार होते, पण ते गेले नाहीत आणि त्याच मित्राचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेने ते हादरून गेले. भौतिक जीवनाच्या आकर्षणाकडे ओढ निर्माण होण्यापूर्वीच संपून गेली. जीवन नश्वर आहे हा बोध झाला. अशी कोणती गोष्ट आहे जी जीवन आणि मृत्यूला वेगळं करते? या प्रश्नाचं रहस्य अधिकच गूढ झालं. किशोरावस्थेतला स्वच्छंद बंडखोर स्वभाव जाऊन जीवनातील सूक्ष्म सत्याबद्दल चिंतन सुरू झालं. असेच एकदा चिन्मयानंद स्वामींच्या समाधी मंदिराला भेटण्याचा योग आला. चिन्मयानंद स्वामी हे सुरुवातीला एक बुद्धिमान विद्यार्थी होते. पदव्युत्तर स्तरापर्यंत इंग्रजी अभ्यास, नंतर पत्रकार म्हणून नोकरी. त्याच नोकरीत संन्याशांवर एक बातमी बनवत असताना त्यांचं ऋषिकेशमधील शिवानंद आश्रमात जाणं झालं आणि तेथेच त्यांचं आयुष्य बदलून गेले. स्वामी शिवानंद यांच्या भेटीने आयुष्याची दिशा बदलली. 1-2 भेटीनंतरच एक सुशिक्षित पत्रकार संन्याशी झाला. त्यानंतर पुढील प्रवासात चिन्मयानंदांनी जगभरात 250हून अधिक चिन्मय ट्रस्ट केंद्रांची स्थापना केली, जेथे लहान मुलांना वेदांत आणि संस्कृतचं शिक्षण दिले जाते. चिन्मयानंदांनी समाजसेवेच्या क्षेत्रात सुद्धा कार्य केले होते. चिन्मयानंदांच्या मंदिरातच ध्यान हा शब्द प्रथमच सरांना समजला. त्या मंदिरातील ऊर्जा त्यांना जाणवली. त्यांनी तेथे ध्यान करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला लाखो विचार मनात तरंगू लागले. मन भरकटत होते. मेंदूची फडफड सुरू होती. विचारांनी पाठशिवणीचा खेळ सुरू केला होता. त्यांनी या आवेगावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे विचारांच्या लाटा मागे सरू लागल्या. एक रहस्यमय परंतु विचित्र शांतता आतून खेचू लागली. त्यांना स्वतःला स्वतःच्याच आत खोल समुद्रात बुडत असल्याचा अनुभव आला. त्या मंदिरातील दिव्य ऊर्जेचाच तो अनुभव होता. त्यानंतर पुढे एकदा भगवे वस्त्र परिधान केलेले धष्टपुष्ट शरीरयष्टीचे एक संत त्यांच्या घरी आले. आकर्षक व्यक्तिमत्व. त्यांच्या येण्यामुळे वातावरणच बदलून गेले. ते संत जुना आखाड्याशी संबंधित एक महामंडळेश्वर आणि शाक्त होते. जुना आखाडा ही संन्यासांची प्राचीन संस्था असून तिची स्थापना आदि गुरु शंकराचार्य यांनी प्राचीन आध्यात्मिक परंपरेच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केली होती. महामंडळेश्वर ही एक विश्वविद्यालयामध्ये असणाऱ्या विभागीय अध्यक्षाप्रमाणे जबाबदाऱ्या असणारी उपाधी आहे आणि शक्तीच्या म्हणजे देवीच्या उपासकाला शाक्त म्हणतात. त्याचप्रमाणे शिवाचे उपासक शैव आणि विष्णूचे उपासक वैष्णव असतात. ते साधू दशमहाविद्यांचे साधक होते. काली, तारा, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, भैरवी, छिन्नमस्ता, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला. सामान्यतः देवीची 3 रूपे असतात: महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. ही रूपे म्हणजे एकाच ऊर्जेचे 3 तरंग आहेत. याच साधूंकडून त्यांच्या आईवडिलांनी दीक्षा घेतली होती आणि सरांनी सुद्धा. एक बीजमंत्र त्यांना दिला गेला व रोज 15 मिनिटे त्याचा जप करण्यास सांगितले. तो मंत्र कधीही म्हणता येणार होता. त्यांनी 3 भविष्यवाण्या केल्या होत्या. येणाऱ्या काळात तू महाविद्यालयात किंवा विश्वविद्यालयात प्रोफेसर होशील. तू भविष्यात विश्वविद्यालयातून डॉक्टरेट पदवी मिळविशील. अशा त्या भविष्यवाण्या होत्या व त्या पुढे घडूनही आल्या. असेच परत एकदा ते साधू त्यांच्या घरी आले होते. तेव्हा त्यांच्या काकांच्या पत्नीचे 6 महिनेच आयुष्य असल्याचे सांगितले होते. त्यांच्या काकी आजारी होत्या व पुढे तसेच घडलेही होते. या संतांबद्दल सांगताना सर सांगतात, या हिमालय गुरूंच्या
उपस्थितीत ऊर्जा प्रवाह जाणवत असे. त्यांच्या शरीराला चंदनाचा गंध येत असे. त्यांच्या साधनेचे तेज चेहऱ्यावर झळकत असे. सर मंत्र जाप पुढे दैनंदिन करू लागले. ध्यानाच्या खूप पद्धती आपल्याला माहीत आहेत. बौद्ध, पतंजली, विशप्पना, क्रियायोगातही ध्यान शिकविले आहे. परंतु हा एक मंत्र सरांना ध्यानाच्या प्रवासावर घेऊन गेला. असंख्य विचारांचा प्रवाह वाहू लागला. चेतना श्वासात अडकत होती व त्यानंतर ध्यानातून बाहेर येणे व त्यानंतरची मनाची अशांतता असे अनुभव सुरुवातीस येत गेले. 15-20 दिवसानंतर परिवर्तन होत गेले. 2-3 महिन्यांमध्ये सकारात्मकता जाणवली. श्वासोच्छवासाबरोबर आपोआप जप होऊ लागला. हृदयाच्या गतीने अजपाजाप होऊ लागला. पुढे पुढे ध्यान वाढू लागले व सरांना वेगवेगळे अनुभव येऊ लागले. एकदा ते हॉस्टेलवर असताना घरी बाबांचा वाद एका व्यक्तीसोबत झाला होता व हेच त्यांना स्वप्नात दिसले होते. सरांनी घरी फोन केला होता परंतु घरून तसे काही न सांगितल्याने ते घाबरले होते. आपल्या सोबत काय होत आहे हेच त्यांना समजेना. नंतर ते घरी गेले तेव्हा तो प्रसंग घडल्याचा वृत्तांत कळला. पण आपल्यासोबत तसे का घडत आहे हे कळण्यास मार्ग नव्हता. पुढे त्यांची परीक्षा जवळ आली व एक प्रश्न स्वप्नात रोजच दिसू लागला. त्यांनी काही दिवस दुर्लक्ष केले पण मग काही संकेत असेल म्हणून तो प्रश्न नीट करून ठेवला व तोच प्रश्न नेट परीक्षेत 40 मार्कांसाठी आला होता. असेच एकदा सर हॉस्टेलमध्ये असताना ध्यान करून झोपले होते. त्यावेळी विजेच्या वेगाने ब्रह्मांडातून एक आवाज खाली येऊन मेंदूत शिरला. आकाश फुटावे असा आवाज डोक्यात शिरला. हा आवाज भविष्यवाणीचा संकेत देत होता. तुझ्या आत्याचे आयुष्य फक्त 6 महिने शिल्लक आहे. परत परत आवाजाचे तरंग मेंदूत घुमत असताना सर झोपेतून उठले. त्यांनी मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न केला परंतु डोकं दुखत होतं. बेचैनी वाढली होती. पुढील आठवड्यात त्यांचं घरी जाणे झाले व आत्या आजारी असल्याचे समजले. परंतु सरांना आपले स्वप्न फक्त विचारांचा खेळ असेल असे समजून घरी काही त्यांनी सांगितले नाही. पण 6 महिन्यानंतर आत्या जग सोडून गेल्या असे अनुभव त्यांना येत होते. म्हणून त्यांनी क्रियायोग दीक्षा घेतली. त्यांच्या हातात परमहंस योगानंद यांचे योगी कथामृत हे पुस्तक आले. ध्यानाच्या मार्गावरील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली. आध्यात्मिक मार्गावरील पथिक पुंछीजी त्यांना भेटले. हाही योगायोगच होता. खरे तर आध्यात्मिक मार्गावर योगायोग नसतात तर संयोगच असतात. त्यांनी दूरस्थ शिक्षण केंद्राच्या वर्गाला तुम्ही या. केशव शर्मा प्रोफेसर ध्यान शिकवतात असे सांगितले. हे प्रोफेसर फकीराप्रमाणे शांत होते. चांदीसारखे केस, चमकदार चेहरा, मर्मभेदी डोळे असे जागृती देणारे साधक होते. त्यांनी सांगितले सत्याच्या मार्गावर चालण्यास जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा अनेक अडचणी निर्माण होतात. साधनेच्या मार्गावर हेच होते. या वाटेवरील पहिलं पाऊल तुम्हाला उत्साह आणि सकारात्मकतेचा अनुभव देते. ही नियतीने तुमच्या ध्येयाची तुम्हाला दिलेली पहिली झलक असते जेणेकरून तुम्ही त्या मोठ्या ध्येयाप्रती समर्पित व्हावे. परंतु सुरुवातीच्या यशानंतर अनेक अडथळे उभे राहतात. यावर नियमित अटळ राहणेच साधकाचं काम असते. क्रियायोगाच्या सरावानंतर ध्यानात फरक पडू लागला. हिमालयातील योगींनी दिलेला बीजमंत्र आपोआपच मेंदूत आणि मज्जासंस्थेत घुमत राहायचा. क्रियायोग आणि बीजमंत्र एकरूप झाले होते. सरांचे दीक्षा गुरु दिल्लीला येण्याचे समजले व ते मित्रासोबत भेटीला गेले असता त्यांना नवा अनुभव आला. त्या हिमालयीन गुरूंनी कालीमातेची मूर्ती स्थापन करून आईला आवाहन केले होते. त्या ठिकाणी संपूर्ण ऊर्जा क्षेत्रात एकच कंपन उत्पन्न झाले होते. जणू काही दैविक ब्रह्मांडात एक लाट निर्माण झाली आहे. तो तत्काळ झालेला बदल सर्वांना जाणवला होता. एखादे लहान मूल सुद्धा ही प्रचंड ऊर्जा अनुभवू शकले असते. असा ऊर्जाप्रवाह त्या ठिकाणी सुरू होता. सरांनी हिमालयीन गुरूंना आपल्या ध्यानाचा अनुभव सांगितला व हे नक्की ध्यानामुळेच होते न असे विचारले. तेव्हा ते म्हणाले, बाळा तू खूप भाग्यवान आहेस. याला पॅरानॉर्मल स्किल म्हणतात. आमच्या संत समाजात
ही गोष्ट विलक्षण मानली जाते. असं मानलं जातं की तुम्हाला तुमच्या पूर्वजन्मी केलेल्या तपश्चर्येचाच खजिना मिळाला आहे. पण ही तर सुरुवात आहे. पुढे मोठा प्रवास आहे. तुला काही योगिक पद्धतींचा अभ्यास करावा लागेल. तेव्हाच तू पुढे जाऊ शकशील. सरांना पुढील शिक्षणासाठी वेळ द्यावा लागला. पण ध्यान करण्याचा सराव त्यांनी सुरूच ठेवला. एके दिवशी ध्यान करताना योग निद्रेत त्यांना विचित्र अनुभव आला होता. त्यांना असं जाणवलं की ते प्रकाशपुंज झालेत. डोळे दिपवणारा मोठा प्रकाश. दूर ब्रह्मांडात आकाशगंगेत प्रकाशाचा समुद्र उसळत होता. शेकडो पट संवेदनशीलतेने घटना, दृश्य आणि अनुभव ते जगत होते. त्यांना त्यांची आजी दिसली, जी 10 वर्षांपूर्वी वारली होती व ती सुरक्षित आहे असे दिसून आले. ध्यानातच त्यांना त्यांच्या मृत आत्याला भेटण्याचा अनुभव सुद्धा आला होता. असेच पुढे एकदा एका रात्री सरांच्या स्वप्नात फणा काढलेला साप आला व असं लागोपाठ 3 रात्री होत होते. स्वप्नात साप पाहायला कोणालाच आवडत नाही, पण एका मर्यादेनंतर तर्क आणि बुद्धी उत्तरे देऊ लागते आणि माणूस विश्वासाचा आधार शोधू लागतो. त्यांनी वडिलांना हे स्वप्न सांगितले तेव्हा वडिलांना आश्चर्यच वाटले, कारण त्यांनी नागेशाच्या मंदिरात त्रिशूळ अर्पण केला होता. सरांनी स्वप्नातील दडलेली सांकेतिक भाषा समजून घेण्याचा प्रयत्न केला. ते वडिलांना म्हणाले, मला 2 साप दिसायचे. एक प्रसन्न मुद्रेने फणा काढलेला तर दुसरा आकुंचित होऊन बाहेरच्या दिशेने जाताना दिसायचा. त्यांना थोडं स्पष्ट झालं व त्यांनी बाबांना शेतातल्या पारावर शेकडो वर्षांपासून विराजमान असणाऱ्या नागाच्या प्रतिमेला सुद्धा एक त्रिशूल अर्पण करण्यास सुचवलं. नागांच्या पूजेची ही परंपरा संपूर्ण पश्चिम हिमालय क्षेत्रात प्राचीन काळापासून प्रचलित आहे. बाबांना हे सांगितले पण ते फारच घाबरले होते. त्यांना वाटले, आपला एकुलता एक मुलगा साधू तर बनणार नाही ना? ही त्यांची चिंता अगदीच योग्य होती. ध्यानाचं शास्त्र समजून घेताना समजलं, मानवाच्या मेंदूचे 2 भाग असतात, डावा मेंदू व उजवा मेंदू. डावा मेंदू तर्क, विश्लेषण, निर्णय घेण्याचे कार्य करतो, तर उजवा मेंदू सर्जनशीलता, संगीत आणि शांत अवस्थेत सक्रिय असतो. यात कोट्यावधीच्या संख्येने छोटे छोटे कोशिका तंतू आढळतात, ज्यांना न्यूरॉन्स म्हटलं जातं. शरीरात निर्माण होणाऱ्या भूक, तहान, आनंद, त्रास इत्यादी भावना खरं तर याच न्यूरॉन्समध्ये घडणाऱ्या विद्युत तरंगीय क्रिया आहेत. शरीराच्या वेगवेगळ्या भागातून मेरुदंडाच्या खालच्या भागापासून पसरलेल्या मज्जासंस्थेमधून संचार करणारे संदेश हे न्यूरॉन्स मेंदूपर्यंत पोहोचवतात. वैद्यकीय शास्त्रानुसार मृत्यू काय आहे तर मेंदूमधील ही विद्युत क्रियाशीलता थांबणं. योगशास्त्रात या विद्युत चुंबकीय शक्तीला प्राणशक्ती असं म्हटलं जातं. ध्यानाने शरीर आणि मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी हेच विद्युत तरंग सगळ्यात प्रभावी उपाय ठरू शकतात. खरे तर कोणाच्याच आयुष्यात आध्यात्मिक परिवर्तन विनाकारण होत नाही आणि प्रत्येकाची त्या परिवर्तनाची एक वेगळी कहाणी असते. आध्यात्मिक मार्गावर पुढे कसं जावं हा प्रश्न दैनंदिन आयुष्यात नोकरी, कुटुंब आणि इतर धावपळीत अडकलेल्या व्यक्तींच्या मनात नक्कीच असणार. याचं उत्तरच द्यायचं तर सातत्य हाच एक नियम पाळून दररोज 15 मिनिटं ध्यान किंवा भक्ती किंवा सेवा जे आपल्या स्वभावाला धरून असेल ते करावे. आपल्या स्वभावात करुणा, प्रेम असावे. कोणावरही अन्याय आपल्याकडून होऊ नये. शुद्ध कर्मे करावीत. आध्यात्मिक साधनेचे हेच सुंदर बीज आहे. खरं सांगायचं तर हा प्रवास आंतरिक संघर्षाची कहाणी आहे. तो आंतरिक संघर्ष ज्यांच्यासोबत आपलं व्यक्तिमत्व तयार होतं आणि ज्याला पार करून आपण एका चांगल्या व्यक्तिमत्वाकडे वाटचाल करू लागतो. ही गोष्ट म्हणजे हिमालयवासी संतांच्या कृपेने झालेला स्वतःला जाणण्याचा प्रयत्न आहे. मनाच्या सखोल पदरांमध्ये गुंतणं, ते उलगडणं आणि त्याच्या पलीकडे जाणं त्याची ही कथा आहे, जिथे मौनामध्ये आनंद बरसू लागतो आणि मांडूक्य उपनिषदांमध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरांचा अनपेक्षितपणे साक्षात्कार होतो.